झारखंडमधील रांची जिल्ह्यातील ओरमांझी या गावातील संगीता देवी या एकेकाळी फक्त 70 रुपये रोजंदारीवर मजुरी करणारी महिला आज आधुनिक शेतीतून आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करून लाखोंचा नफा कमवते. संगीता देवींनी शेतीची सुरुवात अर्धा एकर भाड्यावर घेतलेल्या जमिनीपासून केली. सुरुवातीला आर्थिक अडचणी, पाण्याचा अभाव आणि शेतीत तंत्रज्ञानाचा अपुरा वापर यांसारख्या अडथळ्यांना सामोरं जात संगीता आणि त्यांच्या पतीनं जिद्द सोडली नाही. त्यांनी शेतीचं प्रशिक्षण घेऊन त्याचबरोबर जैन इरिगेशनच्या मदतीनं ड्रीप इरिगेशनसाठी पाण्याचं योग्य नियोजन शिकून घेतलं आणि आपल्या शेतात ते अंमलात आणलं. आज त्यांच्या शेतात वर्षभरात कलिंगड, त्यानंतर कोबी आणि नंतर वाटाण्याचं पीक अशी सलग 3 पिकांची शेती केली जाते. वाटाण्याच्या शेतीसाठी जवळपास 4 लाख रुपये भांडवल लावून त्यांनी 10 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं असून ही सर्व पिकं थेट बोकारो, रांची आणि रिलायन्स फ्रेशला पाठवली जातात. संपूर्ण वर्षभरात ते आपल्या शेतीवर 15 ते 20 लाख रुपयांचं भांडवल गुंतवत असून त्यामधून त्यांना 50 ते 60 लाख रुपयांचं उत्पन्न मिळते. या उत्पन्नाच्या बळावरच त्यांनी 90 लाख रुपयांचं स्वतःचं भव्य घर बांधलं असून शेती कामासाठी स्वतःच्या मालकीची वाहने सुद्धा घेतली आहेत. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातील अनेक लोकांना रोजगारही दिलाय. संगीता देवी सांगतात की शेती फक्त जीवन जगण्याचं साधन राहिलं नसून ती आता आधुनिक व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं चांगल्या नफ्याचा व्यवसाय बनले. त्यांचा हा प्रवास आज अनेक नवउद्योजक शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. संगीता देवींच्या या नवविचाराला कृषी मंत्राचा सलाम. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही अशाच प्रकारच्या विविध यशोगाथा पाहायच्या असतील तर आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.